मराठी, आवाज जनसामान्यांचा। उखाणा घेण्याची महाराष्ट्रातील एक जुनी परंपरा असून आजही ती जोपासली जात असून लांबलचक उखाणा हा शक्यतो आपण वयोवृद्ध महिला घेताना पाहतो, परंतु एका तरुण महिलेनं असा एक लांबलचक उखाणा घेतला की सर्वच उपस्थित असणाऱ्या महिलांची त्यांनी मने जिंकली आहे आणि टाळ्यांचा कडकडाट झाला। पहा काय आहे तो उखाणा। आतलं घर मधलं घर मधल्या घरात हंडा, हंड्यावर परातीत होते 5 भाऊ, त्यात निघाले 5 भाऊ। एक म्हणतो गाडी, एक म्हणतो घोडी, एक म्हणतो नगर, एक म्हणतो भिंगर। भिंगरात घेतलं पैशाचं पीठ, त्याची बनवली रोटी, नेसाय दिली मुंगी पैठणी दाटी। जाऊ वनमाळी, वनमाळी घेतल्या नाह्या, जाऊ पंढरपूर पाया। पंढरपुरात विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती, कृष्णमाई वरती। कृष्णमाईचा जळतो दिवा, जेजुरीच्या घरात घोडा खंडा उभा। जेजुरीच्या घोड्याला बनाटाची शोभा, भुलेश्वर कळसा उभा। भुलेश्वराची पाहत होते चित्र, सोपानदेवांनी पाठवले पत्र। सोपानदेव होते रागात, पुण्याची पर्वती डागात। जाऊ तुळशी बागात, तुळशी बागात चांगदेव भीती, चांगदेव भीतीचे सोबत होते पाय। माग मुक्ताबाई, मोर नामदेव माग मुक्ताबाई। मुक्ताबाईचे माहीत होते मुख, चिंचोलीचा गणपती उच। चिंचोलीच्या गणपतीचे हात भरले सांद चुड्यानी, ज्ञानोबा पाहू जोडीने। नांदुरकीच्या झाडाखाली सोन्याची पावलं, आणि जयवंतरावांचं नाव मला मोठ्या हौशीने घ्यायला लावलं।